मालती, मी काय म्हणतो, आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे ग. असीम घरी परत आलाय. नाही तसं आपल्याकडे नारळी भात केलाय घरात, पण आणखीन एखादा गोडाचा पदार्थ करतेस का? आपण देवाला आणखीन एक नैवेद्य दाखवूया. असीम परत आलाय ग. हो करते. बरं मी काय म्हणतो, तुम्ही दोघ जण फ्रेश होऊन घ्या, तोपर्यंत मी देवापुढे दिवा लावतो. हा, आलोच. माझी स्केचबुक. ताई, आपण ना असंच कायम एकत्र राहूया. ताई, तू कधीच मला एकट्याला सोडू नकोस. नाही असीम, मी तुला कधीच एकट्याला सोडणार नाही. असीम बस जरा एक मिनिट. हे बघ, तुला आठवतंय मी तुला एक टॉय कार आणली होती, ती तू फेकून का दिलीस बाळा? आणि मग झेंडावंदनाच्या दिवशी पण तू त्या गाडीला बघितलंस आणि तुला चक्कर आली. काय झालंय बाळा? तुला कशाची भीती वाटते? असीम, तुला गाड्यांची भीती वाटते का? नको, मला नको ती गाडी, नको. असीम, असीम हे बघ, ए बाळा ऐक ऐक ऐक, बघ हे बघ, तुला कशाची भीती वाटत असेल ना तर तू मला सांग ना बाळा. तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं? सांग. इथे मी आहे, जीजू आहे तुझ्या जवळ, काही नाही होणार. तुला गाड्यांची खरंच भीती वाटते का? नाही, मला नकोय, नकोय ती गाडी, नकोय. असीम हे बघ, हे बघ, नाही नाही नाही, तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. काय झालंय बाळा नक्की, मला प्लीज सांग. आई, मला नकोय ती गाडी. असीम, नकोय मला. आता ही कुठली गाडी? शेल्टर रूम मध्ये गाडी बघून याला चक्कर आली. अरे बाप रे, अभयने याच्या आईला ज्या गाडीने उडवलं तीच तर आठवत नसेल ना याला. रे ये बाहेर, घाबरू नकोस. जीजू, मला नकोय ती गाडी. हो हो असीम, शांत हो, शांत हो. निवी, त्याला अजून ताण द्यायला नको. तो आधीच घाबरलाय. आपण त्याला नंतर विचारू हे सगळं. नाही ठीक आहे, पण धन्या शेलार मॅडमने आपल्याला सांगितलं. हॅलो. काय अख्खा दिवस लागतो का एवढूसा माल विकायला? इकडे बाकी पण कामं पडली आहेत. ऑफिसला ये ताबडतोब. काय झालं? ह्याचा काय प्रॉब्लेम आहे? ताबडतोब ऑफिसमध्ये ये म्हणून म्हणतोय. आता असीमला एकटं सोडून कसं जाऊ मी? निवी, ते पैसे घे आणि त्याच्या तोंडावर मारून ये. मी बघतो असीमकडे. जा तू. धन्या, अरे तुला पण गॅरेजमध्ये काम आहेत ना. हो, मी असीमला पण घेऊन जाईन ना. तू नको काळजी करूस. जा तू, जाऊन ये. नक्की. मी येते हा बाळा, लवकर येते आज. चल मी येते. बाय बाळा. बाय. जा. अश्विनी वहिनी, अश्विनी वहिनी, असीमचे कपडे धुवायला काढले होतेस तू? काय? असीमचं सगळं सामान तूच काढून ठेवलं होतंस का? खोटं बोलू नकोस. असीमचं सगळं सामान तूच उकसवून ठेवलंयस आणि त्या शेलारबाईंना तक्रार सुद्धा तूच केली होतीस ना? हे सगळं षडयंत्र तुझंच आहे हे मला कळलंय आता. का ग? नाही का आता का गप्पा बसलीयस? खोटी कारणं ऐकायची नाहीयेत मला तुझी. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव अश्विनी वहिनी, असीमला माझ्यापासून दूर कोणीही करू शकत नाही. असीमच्या केसाला धक्का जरी लागला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेव तू.
असीमला लांब नाही केलं तर अभयचं काही खरं नाही. मे आय कम इन? किती दिवस माल विकताय मिसेस निवेदिता नाईक? ट्रेनिंग पिरियड मध्ये एवढं एकच काम करायचंय का आपल्याला? मला कळत नाही, तुम्हाला जमत नाही तर तुम्ही येता कशाला? एक दिवस सुद्धा माल विकता आलेला नाही आपल्याला, पण पगार मात्र फुकटचा पाहिजे आहे ना? काय बापाची कंपनी वाटली? वाटेल तेव्हा यायचं, वाटेल तेव्हा जायचं. काय बोला काहीतरी. बॅग्स भरून माल घेऊन गेला होतात ना, कुठे आहेत त्या बॅग्स? कुठे आहेत? कम ऑन स्पीक अप. हे काय? हे कसले पैसे? तो माल मी विकला, त्याचे पैसे आणि ही रिसीट. तो सगळा माल विकलास तू? हो, हेच काम दिलं होतं ना मला. का नको होता का विकायला? का तुम्हाला असं वाटलं की मला हे काम करायला जमणारच नाही? मग ही निवेदिता पायपीट करत राहील, दारोदारी भटकत राहील, मग तिला ऑफिसमध्ये बोलवून तुम्हाला तिच्यावर मनसोक्त खेकसता येईल असं वाटलं होतं का सर? आणि मकरंद, सॉरी सर, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. पुढच्या वेळेला माझ्यावरती आवाज चढवण्याच्या आधी ना माझं एकदा काम नक्की बघा सर. व्हॉट द हेल? मी तो माल विकला कसा काय? बस आरामात बस. चल, आज तू मला गोष्ट सांग, ठीक आहे? यातली बघून सांग, कुठली सांगणार आहेस? ही सांगणार आहेस का? असीम, मला सांग, आपण कोण आहोत? बॉईज. बॉईज ना? मग बॉईज घाबरत नाही. हा. अरे असीम, अरे घाबरतोस कशाला? गाडी रिपेअरिंगला आली असेल ना, घाबरतोस काय? चल मी बघून येतो. तोपर्यंत तू कुठली गोष्ट वाचायची आहे ती बघून ठेव, ठीक आहे? मी आलो. असीम आला? हो आला भाई. वा, बरं आहे. बरं, तू फ्री आहेस ना? हो मी फ्री आहे. बरं, चल लवकर चल. कुठे? अरे चल ना आधी, चल चल. अहो भाई, कुठे घेऊन जाता तुम्ही? भाई हे मुन्ना उघड. हे बघ. हो, हे काय आहे भाई? काय म्हणजे? अरे तो वहिनींचा बॉस खडखड करतोय फाटलेल्या कार्बोरेटर सारखा, आणि तू बघत बसणार? त्याला दुरुस्त नाही करणार का बायकोसाठी? भाई मी तर निवी समोर त्याचा मुस्काट फोडायला तयार आहे, पण भाई हे निवीला नकोय. म्हणजे मी हे असं काही केलं आणि निवीचा जॉब केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. भाई निवीची जॉब स्टेबिलिटी बघूनच असीमला परत आणण्याची परमिशन मिळाली आहे. भाई मला भीती फक्त या गोष्टीची आहे की निवीचा जॉब नको जायला. बरं ठीक आहे, वहिनींना न कळता आपण हे काम केलं तर? म्हणजे कसं? म्हणजे कसं, त्यांना कळूच द्यायचं नाही. वहिनींच्या बॉसची सर्व्हिसिंग पण होईल आणि वहिनींवर नाव पण येणार नाही. काय बोलतो? हा बरोबर आहे भाई. अरे एवढा कसला विचार करतोयस? कुठे आणि कधी करायचं? आय शाबाश, जिथे सापडेल तिथे त्याची फिल्डिंग लावायची. काय म्हणणार? जीजू. भाई असीम, अरे असीम बाळा, कसा आहेस? त्रास नाही झाला ना तिथे? ए ए मुन्ना, तो खाऊ दे त्याच्यासाठी आणलेला. हा भाई, हा घ्या भाई. हे घे.
घे रे. चल आपण चौपाटीला जाऊ. गाडीतून नेतो तुला. चल. गाडी नको 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 गाडी. आसिफ चल मी तुला वर सोडतो. भाई मी याला वर सोडून येतो. ठीक आहे, जा लवकर ये. चल आसिफ ये. बस इथे बस. आसिफ तू चित्र काढत बसशील. मी जरा त्या काकांसोबत जाऊन ना माझं एक महत्वाचं काम करून येतो. हा तू चित्र काढत बस. हा निवी बोल ना. काय रे असीम काय करतोय? अगं असीम मस्त आहे, चित्र काढत बसलाय. तू सांग ना, तो मकरंद भेटला का? त्याच्या तोंडावर पैसे फेकून मारले की नाही? हो ना, शॉकच बसला त्याला की हिने एवढा सेल कसा काय करून दाखवला. बरं जाऊ दे, बाकी सगळं घरी आल्यावर बोलूया. हा चालेल चालेल ठीक आहे. हा, ठेवतो फोन. हा काय रे यश, आज गॅरेजला गेला नाहीस अजून? नाही, खाली गॅरेज मध्येच होतो. असीमला सोडायला वर आलो. अरे त्याची नको काळजी करूस, आता मी आहे त्याच्यासोबत. जा तू तुझी सगळी कामं करून घे. हो चालेल. असीम मी जाऊन येतो पटकन. असीम, पाहिलंस का आजोबांनी काय आणलंय तुझ्यासाठी खायला? वाव, मला नूडल्स खूप आवडतात. मग आजोबांना माहिती आहे असीमला नूडल्स खूप आवडतात म्हणून. म्हणून खास तुझ्यासाठी घे. वाव. अरे एकतर फोन उचलत नाहीत माझे 100, पण आता आता फोन कट करतायत. काय चाललंय काय यांचं? जरा भी जरवत नाही का तुला? किती कॉल करतेस? एक फोन उचलायला काय झालंय तुम्हाला? अगं मी कामात होतो. आणि मुळात तू माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करतेस? एवढं काय आभाळ कोसळलं? नाही, आभाळ कोसळलं नाहीये, पण तीच वेळ आलीये. असीम परत घरी आलाय. खरंच आभाळ कोसळलंय ना? हे सांगायला तू इकडे आलीस? अभय, चेष्टेवारी घेऊ नका. तो असीम परत घरी आल्यानंतर निवी आणि असीमचं बोलणं ऐकलं मी. तो असीम म्हणे शेल्टर होम मध्ये टॉय कार बघून घाबरला, पॅनिक झाला होता खूप. झेंडावंदनच्या दिवशी सुद्धा कुठली तरी गाडी बघून इतका घाबरला की चक्कर आली त्याला. टॉय कार तर फेकून दिलीच त्याने, पण आता कुठलीही गाडी बघितली तरी खूप घाबरतोय. तो खुंटा एवढा पोरगा गाड्या बघून घाबरतो, तर त्याला मी काय करणार? अभय, असं काय करताय तुम्ही? हो, त्याला त्याच्या आईचं मरण आठवतंय, ऍक्सिडेंट आठवतोय, त्याला पॅनिक अटॅक येत आहेत. कळतंय का? काय त्याच्या ह्या सगळ्या आठवणी कशा काय जाग्या झाल्या एकदम? ते माहित नाही, पण जाग्या होत आहेत हे मात्र खरं. ठीक आहे ना, आपण सांगायचं. म्हणजे मी सांगेन की मी काय मुद्दामून केलं नाही, चुकून झालं माझ्याकडून. भैया खरंच. हा, तुम्ही ना पोलिसांना सांगा की माझ्या हातून गुन्हा घडला, पण मी तो मुद्दामून नाही केला, चुकून केला. मग पोलीस पण म्हणतील या या या, हा तुरुंग आहे, पण तुरुंग समजू नका, पिकनिक समजा. हा हा नाही, हॅलो सर, आलो 2 मिनिटात आलो सर. माझे 100 फोन उचलले नाहीत आणि हा पहिल्या रिंगला उचललात. ऑफिस मधून फोन आहे, जायला लागेल मला, नाहीतर मेमो काढतील माझा. अभय, अटक वॉरंट निघण्यापेक्षा मेमो निघालेला कधीही परवडेल. ठीक आहे, घरी आल्यावर बोलू आपण. हा अभय, अभय, हे बुन्ना, सामान काढ लवकर. भाई याच्यात बसेल का तू? मी काय म्हणतो, हे आपण असं वरून टाकलं तर त्याच्यात. हे सत्काराचा हार आहे का तो वरून टाकूया? हा, दोन्ही लपवती, लोक बघतायत. हे धन्या, अरे तू आत काय बसलाय बाहेर? अहो भाई, ये लवकर. भाई मी काय म्हणतो, आपण हा प्लॅन कॅन्सल केला तर? अरे तुझं परत तेच चालू झालं. वहिनींना झालेल्या त्रासाचा बदला नाही घ्यायचा आहे काय? बदला घ्यायचंय ना भाई, बदला घ्यायचंय. पण भाई
आपण बदला घ्यायला गेलो आणि भलतंच काहीतरी घडलं तर? निवीला कळलं तर ती जाम ओरडेल मला भाई. बरं हे सगळं जाऊ द्या, आपण हे असं काही करतोय हे जर मकरंदला कळलं तर तो निवीला अजून त्रास देईल भाई. अरे टेन्शन नको घेऊ, असं काही पण होणार नाही. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे यार आपला. आपण मागे नाही हटायचा. वहिनींच्या बॉसला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. बरं आपण इकडे नको थांबायला, तिकडे कुठेतरी आडोशाला जाऊन लपू आणि त्याची वाट बघू. चल. आवडले का नूडल्स? हो. छान झाले होते ना? हा. बरं ये बस इथे, मी प्लेट ठेवतो आणि तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. हो. बस. तुला माहितीये मी तुला खूप मिस केलं. हो, मला पण तुम्हा सर्वांची खूप आठवण यायची. तुला माहितीये मी ना तुझ्यासाठी नोटबुक वर लावायचे स्टिकर्स पण आणून ठेवलेत. वाव, खरं? हो. असीम, तुला एक गोष्ट विचारू? हो, विचार ना. तुला त्या मॅडम का घेऊन गेल्या आणि कुठे घेऊन गेल्या? मला का नाही घेऊन गेल्या? माझे आई बाबा नाही आहेत ना, म्हणून ते मला घेऊन गेले. पण तुझी ताई आहे ना आणि आम्ही पण आहोत, तरी त्या तुला घेऊन गेल्या? वेड्याच आहेत त्या. हे घे पाणी. राशी बाळा, तुला हवंय का पाणी? नको. बर. असीम, सावकाश. असीम, त्या दिवशी तू आईस्क्रीम खाऊन चक्कर येऊन पडलास ना? मग तुला ते आईस्क्रीम तू स्वतःहून खाल्लंस का कोणी दिलं? अगं बाई, अश्विनी नाही आली का हो अजून? नाही ग. अरे देवा, ऑफिस मधनं येताना चहा पावडर घेऊन येणार होती. अहो मी काय म्हणते, तुम्हीच आणता का चहा पावडर? एक तर तुम्हालाच लागतो 1760 वेळा चहा, मग परत कटकट करत बसाल. हा, आणता का? आणतो. सांग ना असीम, ते आईस्क्रीम तू स्वतःहून खाल्लं होतं. अगं राशी, काय चाललंय तुझं? उगाच नको ते प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडू नकोस. परत त्याला काही झालं ना मग आपल्यावरच येतं. हा, चल शिरा करते मी. काजू बदाम आवडतात की नाही तुला? हो, मला पण खूप आवडतात. तुला म्हंटल का मी? तू बस बाबा, बस आराम कर. आत्ता चालायस ना? हा, बस चल गा, काजू बदाम पण देते तुला. चल चल चल, उगाच आपलं नको ते गप्पा मारत बसायचे. हा, चला. हा बोल. काय? पण असं कसं सोडलं त्याला? मी तर कन्फर्मेशन लेटर दिलंच नाही अजून. तेच तर कळत नाहीये ना. पण तो असीम परत घरी आला एवढं मात्र खरं. बरं, तिथे त्या निवीचा काय हाल? हाल कसले, सगळा माल विकून आली आहे ती. पैसे फेकून गेली मगाशी माझ्या समोर. काय? मग अरे कसं शक्य आहे? पण ती एकटीने सगळं. बरोबर, त्या धन्याची मदत घेऊन त्या शेल्टर रूम मध्ये जाऊन राखी बांधून आले त्या असीमला. तसंच या सगळ्या कामात सुद्धा मदत घेतली जाते धन्याची. आणि त्यात त्याचा मित्र पण आहे तो राहुल्या भाई, त्याची पण मदत घेतली असेल. कोण राहुल्या बाई? ते सगळं सांगते मी नंतर. पण मकरंद, त्या धन्यापासून जरा सावध राहा आता. पण तू काळजी करू नको. हॅलो मकरंद, हॅलो. हॅलो.
थोडी जाडव वहिनींना इथे आले तर लोचा होईल जा. निवी इथे काय करताय तुम्ही? ते रावल्याबाईचं काम होतं. आणि असीम? असीम घरी, नाईक साहेब आहेत त्याच्यासोबत, नको काळजी करूस. धन्या, नक्की तुम्ही रावल्याबाईचं कामच करायला आलायत ना? तुम्ही मकरनच्या ऑफिसच्या बाहेर आलात म्हणून विचारते. काही उलट सुलट काम सुरू नाहीये ना तुमचं? अगं काही काय बोलतेस तू? अगं खरंच रावल्याबाईचं काम होतं म्हणून आलो. आणि गाडीत काय आहे रे धन्या?